नक्की आता वाटतं घर मिळेल, काय मिळेल? घर तर आम्ही घेऊन जाणार. आज माझ्या सख्या बहिणीचं लग्न आहे, पण मी समाज म्हणून मी माझ्या भावाला, मी माझ्या समाजाला पाठिंबा द्यायला आलोय. जर असं नाही झालं तर पुन्हा उद्या वराड पण इथं घेऊन येऊ आम्ही. सख्या बहिणीचं लग्न सोडून वराड घेऊन येणार तुम्ही? महत्वाचा समाज आहे, महत्वाचा समाज आहे. आज ज्या भावांवरती ज्या माझ्या आम्ही त्यांच्या घरावर आल्यात तर ते तिथे पळ काढून सुटले आहेत, मुद्दामून गेलेले आहेत. ते तुम्ही बांगलादेशांच्या घरावर कारवाई करण्याचं ठरवलेलं होतं, मग आदिवासी कातकऱ्यांची घरं का तोडली? सगळे नगरसेवक आहेत, पण त्यांनी गरीब जनतेसोबत इथे उभं राहायचं की आमदाराला सपोर्ट करायला? 3000 मताने सोनीताई निवडून आली, पण बाकीची जी मतं बहुजन विकास आघाडीला पडलेली, तर त्या मतासाठी बहुजन विकास आघाडीची आज इथे काय भूमिका आहे? तुम्ही विरोधी पक्षात नाही, ते तुमची काय भूमिका इथे येऊन स्पष्ट करायला पाहिजे होती लोकांना. आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की मतदानाच्या वेळी रात्री दिवसा आमदार नगरसेवक सगळे मताची भीक मागायला दरवाजावर येतात, पण हीच जनता आज निहत्ते जनता तुमच्याकडे जाब विचारायला येते की आमची घरं मोडल्यानंतर तुम्ही काय करणार? सत्य तिकडे लपून बसल्यात. इथे नाहीये, मग आता घरावर जाऊन करणार काय करणार? काय झालंय, पापा इथे केले, धुवाळा तिकडे गेले. वस्त्यामध्ये पाणी मिळत नाही म्हणून पापा इथे केले आणि धुवाळा चारधामला गेले. जो पण आम्हाला आमचा निर्णय लागत नाही, जो पण आम्हाला शाश्वत उत्तर दिलं जात नाही, तो पण आम्ही इथून हटणार नाही. तुम्ही बघितलं आता पण रस्ता जाम झालेला आहे, हा असाच राहणार रस्ता जाम. काय सांगाल? आग लागू दे ते रिसॉर्टला, ते रिसॉर्टशी आम्हाला काही लेनदेन पडलेलं नाही, पण आम्हाला एवढंच सांगायचंय, शिंदे गटाचा नेता रात्री मरतो तर उजळत नाही तर शेवंची रिसॉर्ट अखा सपाट करतात. म्हणजे दिवस नाही तर रात्रीत नाही भेटतो त्यांना. का? ते सत्ताधारी आहेत म्हणून ना, आमच्या पाठी कोणी नाही म्हणून. मग आम्हाला 2 दिवस का सांगतायत? त्यांना रातचे नाही दिलं तर आम्हाला दिसाचे नाही द्या. आमदारांच्याच बंगल्यावर आहेत, काय सांगाल याबद्दल? हे प्रोटेक्शन आहे का आमदारांना? असेल कदाचित, त्यांना भीती वाटते. अच्छा, त्यांना प्रश्नाची उत्तर द्यायची भीती वाटते, कारण ती सुशिक्षित नाहीयेत, त्यांना प्रश्नाची उत्तर देता येत नाहीये. आज आम्ही प्रांत साहेबांना पण बघितलं की अहो इथली अडाणी अशिक्षित माणसं त्यांना प्रश्न विचारतात, आमचे पत्रकार बंधू त्यांना प्रश्न विचारतात, पण त्या एकही प्रश्नाचं ते उत्तर देऊ शकले नाहीयेत. फक्त महिला आहेत. कोण आहेत त्या? आज त्यांना उघड्यावर आणलेलं आहे. त्यांची बाजू कोणी मांडायची? तुम्ही सुद्धा महिला आहेत. ह्या पण ताई सकाळपासून इथशी कव्हरेज करतायत. त्यांनाही वाटतंय का यांना इथशी न्याय मिळाला पाहिजे. मग आम्हाला न्याय कोणी द्यायचा? कोणाचा दबाव असेल? बीजेपी सरकारचं, या सरकारचा दबाव आहे. त्यांना या सगळ्या जमिनी भांडवलदारांच्या घशात द्यायच्या आहेत. जर तुम्ही अदानी आणि अडाणीला 1 रुपयामध्ये हजारो एकर जमीन देऊ शकता, आजही जेणेकरून त्यांनी कारवाई करायला भाग पाडलं. पण हे स्पष्ट झालं पाहिजे. आणि तुम्ही सांगताय की आता आमदार चारधाम यात्रेला गेले, त्यांना कल्पना होती. काल रात्री आम्हाला 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवलेलं. विरोधी पक्षनेते मनोज पाटील जी होते, प्रज्ञा पाटील जी होते, त्याचबरोबर प्रकाश वजे होते, मनोज बारोट साहेब होते, सर्व होते. सर्वांची चर्चा केली. त्यांना कल्पना 100% आहे. आहोत नालासोपारा परिसरामध्ये. आपण एकदा इथे कॅमेरा फिरवा, आपण दाखवू शकतो कशा प्रकारे लालबावट्याचा हा संपूर्ण मोर्चा आता आमदारांच्या घरावर धडकण्यासाठी तयार आहे. आमदारांच्या घरापासून काहीच दुरीवर हा मोर्चा थांबवण्यात आलेला आहे. इथे संपूर्ण पोलीस बंदोबस्त आहे. आता जे आहे ते प्रांत अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि प्रांतांचं असं म्हणणं आहे की जी काही कारवाई झाली त्याची चौकशी आता केली जाणार. म्हणजे चौकशी करायच्या आधीच ही संपूर्ण कारवाई झाली का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. जेव्हा हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला गेला तेव्हा प्रांतांनी कोणतेही उत्तर न देता तिथून पळ काढला. आज आपल्यासोबत लालबावट्याचे काही पदाधिकारी आहेत आणि विविध पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आहेत, सीपीआयचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर आदिवासी जनसमुदाय देखील या ठिकाणी आलेला आहे. लालबावट्याचे पदाधिकारी शेरूबाग यांचं असं म्हणणं आहे की यांच्या काही गाड्या हायवेवर अडवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे किती मोठा जनसमुदाय आज भाजपच्या आमदार राजन नाईक यांच्या विरोधात इथे जमणार आहे किंवा जमलेला आहे हे आपण पाहू शकतो. आपण ताईंना विचारूया, ताई काय सांगाल या संपूर्ण गोष्टीचा निषेध कसा कराल? बघा आता घरं तोडलं ते सगळ्याकडे जग झालेलं आहे. इतर कास्ट जो लोकांची घरं तोडलीच ते वेगळी गोष्ट, पण त्याला पण प्रामुख्याने कातकरी लोकांची घर, जो आदिम समजला जातो, जो सगळ्यामध्ये खालच्या जातीचा, जो खालच्या जातीमध्ये गणला जातो आदिम जमात, त्या लोकांनी घरं तोडलेली आहेत. 12 तारखेला नोटीस दिली, 13 तारखेला घरं तोडली. किमान त्यांना 6-7 दिवसाचा तरी अवधी द्यायला हवं. बाबा सामान काढून बाजूला ठेवतील, मग तुम्ही घरं तोडा, तुमचा काय नियम असेल त्याप्रमाणे. परत ती जागा आहे ती जनमत योजनेसाठी आणि इंदिरा आवास योजनेसाठी ती जागा राखीव आहे, राखीव वस्ती आहे आणि त्या राखीव वस्तीमध्ये घर या लोकांनी तोडलेली आहेत. त्यांच्याकडे सरकार काय म्हणतात 2011 पर्यंत अगोदरची घर तुम्ही निमाकुल करा. 2011च्या अगोदरचीच घरं आहेत.
आणि ती घरे या लोकांनी तोडली, त्यांना पूर्वकल्पना दिली, ती पण किती दिवसाची, 1 दिवसाची मुदतीवरती. आता या संपूर्ण घटनेमध्ये आमदार राजन नाईक यांच्या विरोधात आंदोलन केलं जाते, काय सांगते? कारण राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे त्यांनी काही घरं तोडावी म्हणून. ती घरं आताची बांधली, त्यांनी घरं तोडावी. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दबावाखाली प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ही संपूर्ण विधानसभा जी आहे ती स्नेहा दुबे पंडित आहे यांच्या पण आहे, त्यांचा विरोध का नाही केला जातो? त्यांचा विरोध ह्यासाठी केला नाही का आता हा मुद्दा राजन नाईक उपस्थित केला विधानसभेमध्ये, ह्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. प्रामुख्याने पाहायला लागला तर हा मतदारसंघ राजन नाईकाचा नाहीये, हा मतदार स्नेहा दुबेचा आहे. त्यांनी येऊन आमची भेट सुद्धा घ्यायची, त्यांनी म्हणजे जाणीवपूर्वक भेट घेतली नाही आमची, कारण येऊन विचारणा सुद्धा केली नाही. बाबा तुमची घरं तोडली, हे आम्हाला अगोदर पण माहिती होती की घरं तोडणार म्हणून. घरं तोडणार, त्यानंतर आम्ही तहसीलदाराची भेट घेतली, प्रांताची भेट घेतली. काही घरं अगोदरची आहे, त्यांच्याकडे पुरावे आहेत, भूमिहीन दाखला आहे, अधिवास दाखला आहे, घरपट्टी आहे, फक्त लाईट बिल नाही आहे. त्यांचं मतदान कार्ड सुद्धा आहे आणि ही घरं 2011ची आहेत, तुम्ही तोडू नका. त्यानंतर ते बोलले की नाही आम्ही नाही तोडणार. तरी पण आमदार राजन नाईक यांच्या सांगण्यानुसार, यांच्या म्हणण्यानुसार विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर ह्या लोकांनी कारवाई केली. आता राजन नाईक इथे नाहीये, तर मग आता घरावर जाऊन करणार काय? काय करणार? काय झालंय, पापा इथे केले, दुबाळा तिकडे गेले, वस्त्यामध्ये पाणी मिळत नाही म्हणून पापा इथे केले आणि दुबाळा 4 धामला गेले. जोपर्यंत आम्हाला आमचा निर्णय लागत नाही, जोपर्यंत आम्हाला शाश्वत उत्तर दिलं जात नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. तुम्ही बघितलं आता पण रस्ता जाम झालेला आहे, हा असाच राहणार रस्ता जाम. तुमच्या हायवेला काही गाड्या अडवल्या असं म्हटलं जातंय? हायवेचं नाही मला माहिती मॅडम. अच्छा, राजन नाईक आता इथे नाहीये, त्यांच्या घरात जाऊन तुम्ही जर तिथे गेला असता तर राजन नाईकना संपूर्ण मुद्दा तुम्ही समजवणार होतात, पण आता ऐकणारच कोण नाहीये, तर काय करणार तुम्ही? ते नसतील, त्यांनी जरी हा मुद्दा आमचा ऐकणार ते वेळेवरती नाही येत, तरी पण आम्ही त्यांच्या घरी जाऊन बसणार. कारण ज्यांची झोपड्या तुटल्यात त्यांनी जायचं कुठे? पाऊस आला अगदी 8-10 दिवसावरती प्रांत म्हणतात आम्ही प्रोसेस करतो, आम्ही तुम्हाला उद्या कळवतो, आम्ही तुम्हाला परवा कळवतो. उद्या परवा म्हणजे यांचे 15 दिवस गेले, 15 दिवसावरती पाऊस आला. ह्या लोकांनी जायचं कुठे? मुलं बाळात, लहान लहान मुली आहेत, लहान बाळ आहेत, त्यांची लहान, त्यांना घेऊन जाणार कुठे? सगळं सामान उघड्यावरती पडले. सरकार म्हणतं 11 ते 3 तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. ते लोक 11 ते 3 का दिवसभर उन्हामध्ये तिथेच जेवण बनवतात, तिथेच झोपतात, तिथेच बसतात, तिथेच झोपतात. जाणार कुठे माणसं? आमदारांना काही संपर्क केला तुम्ही? काही संपर्क झाला? आमचे शेरू भागात त्यांनी संपर्क केला का आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला स्नेहा दुबेचा फोन वगैरे आला, त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं स्नेहा दुबेला फोन करा. स्नेहा दुबे म्हणतात फोनवर बोलू नका, मेसेज वरती बोला. अच्छा, स्नेहा दुबे असं म्हणतात? त्यांना माहिती. त्याचं उत्तर त्यांनी रात्री 3 वाजता कोणाचा फोन आला होता शेरवाज असं म्हणतात? ते आम्हाला पण नाही माहिती मॅडम कोणाचा फोन आलेला. तो म्हणतो आलेला फोन. नक्की. आता आपण या ठिकाणी उभे आहोत, ही जी संपूर्ण गर्दी आहे आपापल्या घरांसाठी आहे. आपण आणखी काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया, आपण आणखी काही माहिती घेऊया. या सगळ्या मुद्द्यामध्ये आता ही लोक जी बसलेली आहेत, काय सांगाल तुम्ही? आता प्रांतांना पण अनेक प्रश्न विचारत होता, काय सांगाल यावर? आमचा साधा प्रश्न आहे की पाऊस आता तोंडावर आलेला आहे, इथे चिमणी पाखरं पण त्यांचं घरटं बांधत आहे आणि ऐन पावसाच्या तोंडावरती जर प्रशासकीय यंत्रणाने कुठलीही पूर्वसूचना न देताना किंवा या आदिवासींना त्यांची बाजू न मांडता, त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता जर त्यांची घरकुलं तोडलेली आहेत, तर आमचं साहेबांना एकच प्रश्न होता का तुम्ही तुमचे त्यांचे कागद तपासून तुम्ही पुढची कारवाई कराल. त्याच्याबद्दल आम्हाला काही शंका नाहीये, कारण आम्ही संविधानाला मानणारा वर्ग आहे आणि संविधानावरती चालणारी आम्ही लोक आहोत. आमचा साहेबांना एक साधा प्रश्न होता की तुम्ही जी कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दल चौकशी करायला असं तुम्ही आम्हाला म्हणताय, पण जी कारवाई झालेली आहे, ज्या 10 लोकांची घरं मोडलेली आहेत, त्या 10 लोकांचं पुनर्वसनाचं काय? त्यांच्या राहण्याची सोय तुम्ही काय करणार आहात? हा आमचा त्यांना साधा प्रश्न होता. परंतु साहेब आम्हाला एकच उत्तर देत होतं की आम्ही त्यांचे कागद तपासू आणि पुढची कारवाई करू. पण आज त्या लोकांनी रस्त्यावर आलेले आहेत, उघड्यावर बसत आहेत, आदिवासी मंडळी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, अपंग आहेत, त्याच्यामध्ये कोणी वयस्कर माणसं आहेत, त्यांनी राहायचं कुठे? या उन्हामध्ये तुम्हाला जर घाम फुटतोय तर या उन्हामध्ये त्यांनी राहायचं कुठं? आमचा साधा प्रश्न आहे. आम्हाला त्यांना एकच प्रश्न विचारत होता का तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या की आम्ही तुमची 10 जणांची जी घरं तोडलेली आहेत ती 10 जणांची आम्ही तुम्हाला घरं बांधून देतोय आणि पुढची कारवाई करतो. आम्ही इथून उठून गेलो असतो. महत्वाचा मुद्दा आहे, आमदारांच्या घरावर तर जायचं, पण आमदारच इथे नाहीयेत. हा मुद्दा समजवणार कोणाला? खरं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला आमदाराशी काही घेणं देणं नाहीये. हा देश फक्त आमदारांवर चाललेला नाहीये. हे जी सुशिक्षित अधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत, त्यांच्यावरती देश चाललेला आहे. साहेबांनी आम्हाला जर आश्वासन दिलं असतं की लेखी आश्वासन दिलं असतं की आम्ही तुम्हाला इथं घरं बांधून देतोय, या 10 लोकांची आमच्याकडून चूक झालेली आहे, कारवाई म्हणजे चौकशी न करता आम्ही त्यांची घरं तोडलेली आहेत असं जर आम्हाला म्हणताय तुम्ही, आम्ही त्यांची 10 जणांची घरं बांधून देतोय, आम्ही इथून निघून गेलो असतो.
आमदार चारधाम यात्रेला गेले आहेत, त्याच्यामुळे आता कदाचित त्यांना सो 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 चुहे खाके बिल्ली चली हज कोई ही अशी आमदाराची यात्रा आहे. सर्वात जास्त भ्रष्टाचारी आमदार कुठं असतील तर ते भाजप सरकारमध्ये आहेत. बरं, पण आमदारांना कदाचित माहीतच नसेल ना तुम्ही काय माहित नाहीये? अहो ही तशी माशी शिंकली तरी आमदारांना माहित नाही असं होत नाहीये. जर आमदारांना माहित नव्हतं मग हे बॅरिकेड्स का लावलेत? आमचा साधा प्रश्न आहे. आमदारांना माहित नाहीये का? प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही अगोदर पत्रव्यवहार केलेला आहे, या तारखेला इथशी एवढ्या वाजता इथशी मोर्चा येणार आहे. पण त्यांनी राहायचं होतं, त्यांनी आश्वासन द्यायचं होतं. ही जनता आदिवासी अडाणी अशिक्षित माणसं आहेत, जातील की गेली असती. आमदारांच्या घरावर आता हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे, स्नेहा दुबे पंडित यांचा, आणि शेरू वाघने म्हटलं होतं की त्यांनी तरी हा मुद्दा सांभाळून घ्यायला हवा होता. आमदारांच्या वादामुळे कुठेतरी आम जनताच पिसली जाते. काय सांगा, स्नेहा दुबे यांचा विरोध का नाही केला जाते? मग चूक तर त्यांची पण आहे ना, त्या पण ह्या संपूर्ण मुद्द्याला थांबवू शकल्या करू ना. आज आम्ही इथं रस्त्यावर बसलोय ना, ते त्याच्यासाठी बसलोय. ते फक्त एका आमदाराच्या विरोधात नाहीये, हे पूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये ही चाललेलं आंदोलन आहे. अच्छा, आपला तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की कुठेतरी नगरसेवकांचा घेराव जो आहे तो पूर्ण मोठ्या प्रमाणात नगरसेवक आज आमदारांच्या बंगल्यावर आहेत. काय सांगाल याबद्दल? हे प्रोटेक्शन आहे का आमदारांना? असेल कदाचित, त्यांना भीती वाटते. अच्छा, त्यांना प्रश्नाची उत्तर द्यायची भीती वाटते, कारण ती सुशिक्षित नाहीयेत. त्यांना प्रश्नाची उत्तर देता येत नाहीये. आज आम्ही प्रांत साहेबांना पण बघितलं की अहो इथली अडाणी अशिक्षित माणसं त्यांना प्रश्न विचारतात, आमचे पत्रकार बंधू त्यांना प्रश्न विचारतात, पण त्या एकही प्रश्नाचं ते उत्तर देऊ शकले नाहीयेत. याचा अर्थ काय? तुम्ही कोणाच्या दबावाखाली तुम्ही हे सगळं चाललेलं आहे? जल जंगल आणि जमीन या देशाचे जर मूल मालक आदिवासी आहे, जर मालकाच्या विरोधात जर एवढी मोठी कारवाई केली जाते, महिलांचा सन्मान राखला जातो. अहो या मोर्चामध्ये बघा 80% फक्त महिला आहेत. कोण आहेत त्या? आज त्यांना उघड्यावर आणलेलं आहे. त्यांची बाजू कोणी मांडायची? तुम्ही सुद्धा महिला आहेत. ह्या पण ताई सकाळपासून इथशी कव्हरेज करतायत. त्यांनाही वाटतंय का यांना इथशी न्याय मिळाला पाहिजे, मग आम्हाला न्याय कोणी द्यायचा? कोणाचा दबाव असेल? बीजेपी सरकारचं, या सरकारचा दबाव आहे. त्यांना या सगळ्या जमिनी भांडवलदारांच्या घशात द्यायच्या आहेत. जर तुम्ही अदानी आणि अडाणीला 1 रुपयामध्ये हजारो एकर जमीन देऊ शकता, आजही या आदिवासीला कष्ट करून मंगार विकून मेहनत करून 1 रुपया देण्याची तयारी आहे. या प्रत्येक आदिवासीला 1 एकर 1 रुपयामध्ये जमीन द्याल का? 1000 एकर नाही मागत, प्रत्येक जण 1 रुपया द्यायला तयार आहेत का? द्याल का आम्हाला 1 एकर जमीन? आमचा साधा प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांना, का जर तुम्ही 1 रुपयामध्ये 1000 एकर जमीन जर तुम्ही अदानी आणि अंबानीला देऊ शकता, तर आमच्या आदिवासींना 1 रुपयामध्ये जमीन द्याल का? आमचा प्रश्न आहे. संविधानाने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. अन्न वस्त्र निवारा जर आमचा मूलभूत हक्क आहे आणि तो जर आमच्यापासून हिरावून घेतला जाऊ शकतो, तर संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याचा आणि इथं न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार. तिथंही उन्हात होतो, इथंही उन्हात आहेत, एवढंच म्हणणार. तुम्हाला विचारेन, आपण पाहू शकता घामाने आज अक्षरशः कपडे इथे भिजलेले आहेत. सीपीआयला तुम्ही इथे जे आहे ते सांगताय, काय सांगाल त्यांच्या? आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून सीपीआय आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे. कारण आता हे जे 13 तारखेला झालं, आज 5 दिवस झालेले आहेत. या 5 दिवसामध्ये ते सगळे जे बेघर केलेले जे काही नागरिक आहेत, यांनी हे पूर्णपणे उन्हामध्ये आहेत. आणि उन्हामध्ये असून आतापर्यंत म्हणजे संपूर्ण या सोशल मीडियाच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं जात आहे. आणि जे बघणारे जे आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. मात्र इथले स्थानिक आमदार असतील किंवा इथले जे काय कट कारस्थाने सूडबुद्धीने जे केलेलं आहे, यांच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत नसेल तर आम्हाला अशा प्रकारचा आक्रोश करणं आम्हाला गरजेचं आहे. हे पहिलं वर्ष आहे, म्हणजे पहिल्यांदाच इथे भाजपची एवढी मोठी सत्ता आलेली आहे. 3 आमदार महायुतीचे निवडून आले. काय सांगाल, यापूर्वी जे होतं ते बहुजन विकास आघाडीची सत्ता होती? दगडापेक्षा वीट मऊ, आणखी काय म्हणणार? अच्छा, म्हणजे ते बरे होते की हे बरे आहेत? म्हणजे काय सांगाल? काही आता आम्ही कोणाचं समर्थन करणार नाही, परंतु मधल्या काळामध्ये म्हणजे ह्या लोकांना ज्या काही घरपट्ट्या मिळाल्या, त्या घरपट्ट्या ज्या वेळेस मिळाल्या त्यांचं त्यावेळेचं जे सरकार होतं ते वेगळं होतं. आणि आताचं सरकार जे आहे का ज्या मिळालेल्या घरपट्ट्या होत्या आणि मिळालेले त्यांना जे काही पुरावे होते हे सर्व नष्ट करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. नक्कीच. इथे आपण एक मिनिट इथे आपण बघूया आम आदमी पक्षातर्फे काय सांगाल? आज मी समर्थन दिलेलं आहे. बघा मॅडम, हे अन्याय जे झाले आदिवासी त्यांना सांगितलेलं ते बांगलादेशी म्हणून त्यांच्या घरावरती तोडक कारवाई करण्यात आली. आम्ही प्रत्यक्षपणे तिकडे गेल्या असताना तिकडे दिसलं निवडक घरांवरती कारवाई केलेली आहे. ही कारवाई सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे आणि दबावापोटी केलेली कारवाई आहे. तर आम्ही जसं तुम्ही प्रश्न विचारला त्यांना की हे कोणाचा दबावावरती घ्या, आम्ही मागणी करतोय की त्यांचे CDR रेकॉर्डिंग काढावे.
कॉल डिटेल रेकॉर्डिंग करावे आणि कोणाचा रात्री 3 वाजता फोन आला जेणेकरून त्यांनी कारवाई करायला भाग पडलं. म्हणजे हे स्पष्ट झालं पाहिजे. आणि तुम्ही सांगतायत की आता आमदार चारदा यात्रेला गेले, त्यांना कल्पना होती. काल रात्री आम्हाला 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलेलं. विरोधी पक्षनेते मनोज पाटील जे होते, प्रज्ञा पाटील जे होते, त्याचबरोबर प्रकाश वझे होते, मनोज बारोट साहेब होते, सर्व होते. सर्वांची चर्चा केली. त्यांना कल्पना 100% आहे की आम्ही इकडे आज येणार आहोत म्हणून. काहीतरी त्यांनी व्यवस्था केली पाहिजे. जे निर्णय घेणारे अधिकारी आहेत त्यांना इकडे उपस्थित केले पाहिजे. ते प्रांत अधिकारी आहेत त्यांना तहसीलदारांना बोलवा, कलेक्टरना बोलवा, आम्हाला निर्णय द्या. आता जे 10 लोकांची घरं तिकडे तोडली आहेत ते कुठे राहतील? आता पावसाळा समोरच आहे. आता त्या जर अन्न वस्त्र निवारण, फूड क्लोथ अँड शेल्टर हे राईट आहे, आपलं संविधानामध्ये राईट दिलेलं आहे. मग असं करत असाल आणि आमच्याशी कागदीशी भाषा बोलत असाल मग आम्ही काय शांत बसायचं का? तर आता आम्ही वाट बघू. जर थोड्या वेळात प्रांत अधिकारी किंवा निर्णायक अधिकारी येत नसेल तर जेवढे 10 लोकांचे घर तोडले त्यांना आमदारांच्या घरी जाऊन बसू. नक्की. इथे आपण बघू शकता, इथे आंबेडकर जे आहेत आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र घेऊन बसलेले आहेत. का थांबलाय तुम्ही? न्याय मिळणार तुम्हाला वाटतं? आम्हाला जर नाही भेटला असतं तिथं आलोच नसतो आम्ही. पण असं फोटो घेऊन तुम्हाला वाटतं नाही? आता अधिकारी काही बोलत नाही, आमदार गेले तीर्थयात्रेवरती, न्याय कोण देणार? आमच्या तीर्थयात्रेवर गेलेच नाही. त्यांना पूर्ण कल्पना होती की तो मोर्चा येणार आहे म्हणून ते पळून राहिलेत. त्यांच्याकडे उत्तर नाही आहेत आणि ते कोणतीही कायदेशीर न कारवाई करताना डायरेक्ट घर तोडलेत. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली असते ते उत्तर दिलं असतं की तुमचे डॉक्युमेंट्स हे कागदपत्र चुकीचे आहेत. नक्की. आता वाटतं घर मिळेल? काय मिळेल? घर तर आम्ही घेऊन जाणार. आज माझ्या सख्या बहिणीचं लग्न आहे पण मी समाज म्हणून मी माझ्या भावाला, मी माझ्या समाजाला पाठिंबा द्यायला आलोय. जर असं नाही झालं तर पुन्हा उद्या वराड पण इथं घेऊन येऊ आम्ही. सख्या बहिणीचं लग्न सोडून वराड घेऊन येणार तुम्ही? महत्वाचा समाज आहे, महत्वाचा समाज आहे. आज ज्या भावांवरती, ज्या माझ्या आदिवासी समाजावरती जो अन्याय झालाय ते महत्वाचं आहे. माझ्या बहिणीचं लग्न नाही माझ्यासाठी महत्वाचं. आज तिच्या लग्नासाठी माझे घरचे आहेत. फोटोचा तरी सन्मान ठेवला जाईल का? कारण संविधानावरती विश्वास आजपर्यंत आपण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये बघा, प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये बघा, बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे पण त्याचा सन्मान होतो का? तुम्हाला तरी वाटतंय का? म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचार, आज तरी केला जाईल का? आज त्यांच्याकडनं तर अपेक्षा आहे आमच्याकडनं. जर नसेल होत तर आम्ही इथं थांबणार आणि पुढची कारवाई नक्की करणार. नक्की. स्वतःच्या सख्या बहिणीचं लग्न सोडून हे इथे आलेले आहेत, आपल्या समाजासाठी इथे आलेले आहेत. आपण थोडं पुढे जाऊया, एकच मिनिट. थोडं आपण पुढे जाऊया, इथे महिलांकडे येऊया. ताई काय सांगाल? मगाशी संपूर्ण तुम्हाला विचारते काय ताई काय सांगाल? मगाशी संपूर्ण जो वाद झाला, तुम्ही फार पुढाकार घेतला आपल्या समाजासाठी, काय सांगाल? समाजासाठी म्हणजे ते आमची कातकरीची घरं तोडलेली आहेत. आज कातकरीने आम्हाला बेघर केलंय. आज ती कातकरी जाणार कुठे? ही बाई भंगार उचलून तिने घर बांधलेले आणि तिचं पूर्ण पुरावे आहेत. तुम्ही न चेक करता तुम्ही घरं का तोडली? आम्ही त्या दिवशी आल्यावर आम्ही त्यांना एवढे बोलले की बघा आम्हाला 15 दिवसाचा हे देतो. तुम्ही 11 तारखेला घरपट्टी हे दिली नोटीस आणि तुम्ही 13 तारखेला तोड कारवाई आली. मग आम्हाला 15 आणि तुम्ही आमची घरं तोडता वेळी आम्हाला तुम्ही आमच्याकडे आमची हे केली का? चर्चा केली का? आमचे कागदपत्र आम्ही बांगलादेशी आहे की आम्ही आदिवासी आहेत हे तुम्ही बघितलं का? मग न बघता तुम्ही तोडक कारवाई का केली? आणि आता प्राण सांगतो का मी कागद तपासून मग तुमचं करतो. मग आता हे कुठे जाणार? मग मला एक सांगा की महिला आमदारांवर तुम्ही का हे करत नाही? फक्त राजन नाईकच का? राजन नाईकांनी मुद्दा उचलला? राजन नाईकांनीच मुद्दा उचलला ना. महिला आमदार नाही ना, तीच त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांचा मतदारसंघ इकडचा आहे स्नेहा दुबेचा, पण स्नेहा दुबे तोडक कारवाई झाल्यावर सुद्धा इकडे आली नाही आणि रामदाई नाईकचा त्याचा विषयच नाही इकडे. तरी त्यांनी हा मुद्दा उचलला. त्याचा नालासोपाराचा विषय आहे तरी त्यांनी हा मुद्दा उचलला. बरोबर, म्हणजे चुकीचं केलं. केलं. आता आमदारांच्या घरी जाणार? आमदाराच्याच घरी जाणार. तिथपर्यंत ते सांगतात आम्ही उद्या दुपारपर्यंत सांगतो. मग उद्या दुपारपर्यंत आम्ही कोणाच्या घरी राहणार? आमदाराच्या घरी राहणार. आम्हाला इथे तर तुम्हाला अडवलेलं आहे. अडवलं म्हणजे ते बोलतात ना की प्रांतला परत नाही बोलायला तर पोलिसांचे दांडे खाऊन सुद्धा आम्ही पुढे जाणार पण मागे नाही हटणार. पोलीस इतक्या मोठ्या प्रमाणात आज आहेत, काय वाटतंय? पोलीस आहेत म्हणून काय झालं? त्यांच्या कामासाठी ते आहेत पण आम्ही पोलिसांना घाबरणार नाही. आम्ही लाठीचार्ज केले ना आमच्यावर तरी आम्ही पुढे जाऊ. नक्की. बरं, इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रांत आपलं आमदार जे आहेत ते तीर्थयात्रेवर गेलेले आहेत, त्यामुळे तीर्थयात्रेवर गेलेले आहेत, त्यामुळे आता ह्या लोकांचं ऐकणार कोण हा एक मोठा प्रश्न आहे. आता एक सेकंड, काही आमदार इथे
इथे पण परीक्षा करू. आमदार गेले तीर्थयात्रेवर, कोण ऐकणार आता? कोण ऐकणार? ते मुद्दामून गेले कारण की त्यांनी आमची गरिबांची कातकऱ्यांची घरं मोडून ते तिकडे तीर्थाला गेलेत, यात्रा करायला गेले. आम्ही त्यांच्या घरावर आल्यात तर ते तिथे पळ काढून न सुटले आहेत. तीर्थाला गेलेच नाही, मुद्दामून गेलेले आहेत. ते तुम्ही बांगलादेशांच्या घरावर कारवाई करण्याचं ठरवलेलं होतं, मग आदिवासी कातकऱ्यांची घरं का तोडली? सगळे नगरसेवक आहेत, मग त्यांनी गरीब जनतेसोबत इथे उभं राहायचं की आमदाराला सपोर्ट करायला तिथे घरी जायचं? आमची मागणी एवढीच आहे की जी ह्यांना बेघर केलेलं आहे, ही पोरगी तिच्या आईला घेऊन उघड्यावर राहत आहे. आता जगामध्ये चाललंय काय? आणि ती उघड्यामध्ये राहत आहे. उद्या तिला काय झालं तर ह्याला जबाबदार कोण राहणार? चप्पल न घालता आलीस, काय सांगशील? मागच्या टायमाला आपण तुझी बातमी घेतली होती, काय सांगशील? काय वाटतं? तुझ्या डोळ्यात अश्रू होते, काहीतरी बोल, काय वाटतं? आता अशी परिस्थिती आहे की जे बोल ना की तुला बाहेर राहायला बरं वाटते का? तुला तुझं घर पाहिजे की नाही पाहिजे? बरं, मागच्या वेळेस मला बोलली होतीस की आईसोबत मिळून घर बांधलेलं आहेस, आता घर तर नाहीये, आमदार पण इथे नाहीयेत, काय सांगशील? पोलीस अडवत आहेत, कसं करणार? आम्ही आमदाराच्या घरी जाऊन राहू. पण आमदारांच्या घरी तर नगरसेवक आहेत सगळे तिथे. असू दे, त्याच्यात काय झालं? त्यांनीच आम्हाला बेघर केलंय, त्यांनीच आम्हाला रस्त्यावरती काढलं. आम्ही जायचं कुठे? आज आम्हाला उन्हात, एवढ्या उन्हात राहायला लागते. उद्या ऊन नाही लागत आहे, गरम नाही होते? होते ना, खूप खूप गरम होते. काय करणार? आम्ही आमच्या न्यायासाठी आल्यात. अच्छा, मला एक सांग, आता शिक्षण सोडून तुम्ही घर बांधलं, मेहनत केली, सगळं झालं, एका क्षणात घर तोडलेलं आहे, काय भावना आहेत, काय सांगशील? घर बांधायला वर्षानुवर्षे गेली आणि घर बांधायला खूप विचार करायला लागतो, पण जेव्हा घर बांधायला वर्ष लागले आणि ते एका क्षणात त्यांनी तोडून टाकलं. आता एका क्षणात बांधून देतील का ते? पोलीस पण तुला आत टाकतील तर? असू दे ना, आम्ही जाऊ आत तर आत, त्याच्यात काय, जाऊ आम्ही. त्या उन्हात राहण्यापेक्षा आम्हाला सावली तर भेटेल, 2 टाइमाचं जेवण तर भेटेल उन्हात खाण्यापेक्षा. ही परिस्थिती आहे आपल्या देशाची, ही परिस्थिती आहे की आज एका व्यक्तीला घर पाहिजे, डोक्यावर छत पाहिजे, म्हणून ते तुरुंगात जाऊन राहायला तयार आहेत. ही मुलगी जी आहे ती 9वीचं शिक्षण सोडून ही मुलगी आपल्या आईसोबत काम जे आहे ते करून तिने हे घर बांधलं होतं. आज तिचं घर जेव्हा संपतं तेव्हा ती जेव्हा रस्त्यावर येते, तिला आमदारांच्या घरी जायचंय, ह्याच्यासाठी जायचंय कारण तिला कोणता मुद्दा मांडायचा नाहीये, तिला कोणत्या शिक्षण बद्दल आमदारांशी चर्चा नाही करायची, तर आपलं घर पाहिजे, हा तिचा मुद्दा आहे. या संपूर्ण मुद्द्यामध्ये इथे पण महिला आहेत, आपण मागच्या बातमीमध्ये दाखवलेलं आहे. या महिलांचा जे आहे ते यांचा पाय तुटला होता. हे सगळे लोक जे आहेत ते फक्त आणि फक्त आपलं घर मागण्यासाठी इथे बसलेत आणि जवळपास आता 4-5 तास उलटून गेलेले आहेत. अजून पण या लोकांना कोणताही मागणी, त्यांचा न्याय मिळालेला नाहीये. बाबासाहेबांचा फोटो घेऊन काही लोक इथे बसलेली आहेत, न्यायाची अपेक्षा करत. आम आदमी पार्टीची पण लोक आलेली आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अजूनही ह्या लोकांना इथून पुढे जाण्यासाठी जे आहे ते सोडलं जात नाही, बॅरिकेड लावलेत. यांना अपेक्षा आहे की ते प्रांत येतील, यांना अपेक्षा आहे तहसीलदार येतील, यांना अपेक्षा आहे की आमदार काहीतरी तिथून एक असा मार्ग काढतील जेणेकरून यांना यांचे न्याय मिळेल. कदाचित तोडण्यासाठी आमदारांनी जो मुद्दा उचललेला, घर बांधण्यासाठी आमदार परत मुद्दा उचलतील आणि या लोकांना न्याय मिळेल. परंतु पुन्हा एकदा आम्ही सांगू इच्छितो की हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो राजन नाईक यांच्यासाठी उचलला जातोय, पण हा मतदारसंघ जो आहे हा स्नेहा दुबे पंडित यांचा आहे. म्हणजे कुठेतरी भाजपमध्ये दोन्ही आमदार हे आता सक्षम नाही आहेत का आपलं मतदारसंघ सांभाळण्यासाठी, हेच दिसून येत आहे. आणि हे नागरिक जे आहेत त्यांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरले, तर इथे आहेतच नाही तर काय करणार आता? आमदार जर नसतील, ते घाबरून पळाले जर आम्हाला असतील, त्यांना भीती वाटत असेल की आम्ही त्यांना काय करणार, तर मग बाबा उगाच राहिलं तर मग त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलावं आमच्याशी. आणि प्रांतांनी जर सक्षम निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार नसेल तर मग कलेक्टरशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलावं. आम्ही आमची भूमिका ठेवतो आणि आम्हाला पुनर्वसन केलं पाहिजे. आमच्या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांना काय तारीख वाटेल त्या तारखेला त्यांनी मिटिंग लावावी. आम्ही जिथं सांगाल तिथं मिटिंगला येऊ. आमदारांसाठी तुम्ही एवढं म्हणताय, पण त्यांच्या घरात आज नगरसेवक वगैरे तिथे सगळे पदाधिकारी आहेत, प्रवक्ते आहेत, आज सगळे तिथे जाऊन बसलेत. नाही, हेच आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की मतदानाच्या वेळी रात्री दिवसा आमदार, नगरसेवक सगळे मताची भीक मागायला दरवाजावर येतात, पण हीच जनता आज निहत्ते जनता तुमच्याकडे जाब विचारायला येते की आमची घरं मोडल्यानंतर तुम्ही काय करणार, तर ते तिकडे लपून बसल्यात आणि पोलिसांना मध्ये करतात. या पोलिसांशी आमची काय दुश्मनी आहे, पण पोलिसांना मध्ये करतात, प्रांतांना पुढे घालतायत. आमदाराला महिन्याला पगार किती भेटतो?
ह्यो कुठल्या शेतात नांगर चालवतो तर कोणाच्या शेतात बेनाई जातो. मग त्या पैशाने 1 महिन्याचा पगार नको देऊ तुझ्या घरा, आम्हाला देतात, आमची घरं उभी राहतील. कोणाचा फोन आलेला रात्री? कोणाचा फोन आलेला रात्री? आम्हाला नाही, प्रांताला कोणाचा फोन आलेला? दबाव कोणाचा आलेला? बीजेपी वाल्यांचा. आता ते प्रांतांनी सांगावं आणि पोलिसांनी त्यांची सीडीआर काढावी पूर्णपणे. रात्री 3 वाजता कोणाचा फोन आला आणि काय बोलभाषण झालं, सकाळी आमची घरं तोडली ती. बरं, महिला आमदारांचा यामध्ये किती हात आहे? कारण त्यांचा विरोध केला जात नाहीये, मतदारसंघ त्यांचा असून पण. नाही, आम्हाला दोघांचा पण विरोध आहे आणि बहुजन विकास आघाडीचा पण आमचा विरोध आहे. कारण की ही लोक ज्यावेळी उतरल्यात, फक्त 3000 मताने सोनीताई निवडून आली, पण बाकीची जी मतं बहुजन विकास आघाडीला पडलेली, तर त्या मतासाठी बहुजन विकास आघाडीची आज इथे काय भूमिका आहे? तुम्ही विरोधी पक्षात नाही, ते तुमची काय भूमिका आहे ते येऊन स्पष्ट करायला पाहिजे होती लोकांना. निवडणुकीच्या काळामध्ये एकाही पाड्यामध्ये, एकाही गावामध्ये ना कुठलाच राजकीय पक्ष आम्ही घुसू देणार नाहीत. जर आमच्या प्रश्नावर लढाई लढण्यासाठी नसतील तर मताची भीक मागण्यासाठी येऊ नका. ना निवडून दिलं तिकडे जाऊन मरा. आमदारांच्या घरी जाणार खरंच? आली वेळ तर आम्ही जाणार. जर आमचा प्रश्न सुटला नाही तर जाणार आम्ही. बरं, तिथे पोलीस बंदोबस्त आहे, हा पोलीस बंदोबस्त आहे, कसं करणार? तर पोलिस आमचीच भाऊ आहेत, पोलिस आमचीच माणसं आहेत, त्यांच्याशी आमचं काय भांडण आहे? पोलिस आमच्या बंदोबस्तासाठी, आमच्या सुरक्षतेसाठी आल्यात. कारण की ते बीजेपीचे गुंड आहेत ना तिकडे, मग त्यांना असं वाटतं का ते मारतील म्हणून पोलिस इकडे आल्यात. पोलिसांना आमची काळजी आहे म्हणून ते आल्यात. आणि त्यांचं काय, हा जी की नोकरी ना जी का घर. जितेंद्र ठाकूर यांच्याकडून काही विचारपूस, काही म्हणजे मी तुम्हाला विचारते कारण त्यांची आम्हाला पिवळी खिचडी नको, त्यांची खिचडी नाही पाहिजे आम्हाला. त्यांनी आमच्या लढाईत सामील व्हावं आणि आमच्या सोबत उभं राहावं. घरं मिळतील की नाही हे तर आहे, पण आज बाबासाहेबांचा फोटो घेऊन रस्त्यावर आलेत. एक 9वीतली मुलगी म्हणते की मला राहायला घर नाहीये, मी तुरुंगात जाऊ. म्हणजे देशाची इतकी खराब परिस्थिती आहे आणि आमदार तीर्थयात्रेवर गेलेत. आठवा तो भगतसिंग कसा कसा लढला होता. आज तीच परिस्थिती आहे इथे. शाळा सोडून ती पोरगी इथं आलंय. आज आमच्या वयाचा भगतसिंग असताना फासावर चढला. आम्ही लोक विचार करतो की आपण लढलं पाहिजे, पण ज्यावेळी घरावर येतात, एवढी नीचगिरी करतात, तेव्हा काय करणार? आम्हाला स्वतःला वाटते का फास देऊन मरून जावं. घरं उभी करू शकता तुम्ही रातोरात. पण घरं उभी करत असताना पैसा तर पाहिजे. कामाला जाणार कुठे? पैशांची मदत पण तुम्हाला येते, पण तरी पैशाची मदत नको ना, आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार पाहिजे. मग तुम्हाला परवानगी पाहिजे की तुम्ही इथे घरं बांधा. घरं बांधाना, बांधून द्या. तोडली कशी तशी बांधून द्या. तुमची गाड्या अडवल्या गेल्यात हायवे वरती, एवढा धाक. 11 गाड्या आमच्या हायवेला अजूनपर्यंत सोडलेल्या नाहीत. मग एवढी भीती काय? एवढी कशा? यांना भीती वाटते, सत्याला घाबरतात, खऱ्याला घाबरतात ही लोक. पण आज प्रशासन त्यांच्याकडे आहे, संबंध ताकद आहे, सत्ता आहे, तरी पण बघा, तुम्ही पत्रकार आहात म्हणून तुम्ही जाहीरली बोलतायत. हे पोलीस आहेत, पण त्यांनी ज्या वेळी वर्दी काढतील ना तेव्हा ते पण आमच्या आंदोलनात सामील होते असं त्यांचं मन बोलते. हृदयापासून त्यांना नाही वाटत, पण करणार काय? ती शेवटी वर्दी आहे, ना इलाजाच तर राहावं लागते. नक्की. शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की आता रिसॉर्टचा मुद्दा होता, प्रांतांनी ना रिसॉर्टच्या मुद्द्यावरती उत्तर दिलं ना पाऊस पाण्याच्या मुद्द्यावरती. जसं की तुमचेच एक म्हणाले व्यक्ती की पावसा पाण्याचं कुठे जाणार, काय सांगाल? आग लागू दे ते रिसॉर्टाला, ते रिसॉर्टशी आम्हाला काही लेनदेन पडलेलं नाही. पण आम्हाला एवढंच सांगायचंय, शिंदे गटाचा नेता रात्री मरतो तर उजळत नाही तर शेवंशी रिसॉर्ट अखा सपाट करतात. म्हणजे दिवस नाही तर रात्रीच नाही भेटतो त्यांना. का? ते सत्ताधारी आहेत म्हणून ना, आमच्या पाठी कोणी नाही म्हणून. मग आम्हाला 2 दिवस का सांगतायत? त्यांना रातचे नाही दिलं तर आम्हाला दिसाचे नाही द्या. दिवसा डोळे नाही. हा, आणि आता रिसॉर्टचं तर जाऊ दे, पण पावसा पाण्याचं कसं करायचं? पण नाही ना, आमदाराच्या घरी जाणार ना, आमदाराच्या घरी जाणारच. हो, ठरलेलं आहे. किती जर आमचा विषय सुटला नाही तर आम्ही जाणार. आता आम्ही सांगितलंय 5 मिनिटाच्या प्रांतांनी इथं यावं आणि त्यांनी एक तर व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यावी आमदाराच्या जोडीला. नाही तर तुम्हाला सक्षम निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर कलेक्टरशी घ्यावी आणि आमचा प्रश्न सोडवावा, नाही तर आमच्या लाठीचार्ज करा. नक्की. आता जवळपास 2 दिवस झाले मोर्चाचे संपूर्ण जे बॅनर्स आहेत ना, 2 दिवस झाले आपण व्हायरल करताय. शेरूवाग झाले किंवा सीपीआय किंवा त्याचबरोबर लाल बावटाचे सगळे पदाधिकारी, आम आदमी पक्ष, आमदारांकडे कदाचित एकाचा तरी नंबर असावा, नक्कीच एक हा बॅनर आमदारांपर्यंत पोहोचलेला असावा. या संपूर्ण मुद्द्याला निवारण करण्यासाठी लेखी पत्र दिले त्यांना, कशाला आमदारांना पत्र दिलेलं आहे. हे आज घडलं नसतं जर तिथून एक तरी व्हिडिओ मेसेज किंवा काही माहिती आमदारांकडून इथे आली असती. पण ह्या जनतेला ज्याचं त्यांचं घर तुटलं असताना रस्त्यापर्यंत यावं लागलं, इथपर्यंत यावं लागलं. आता इथून पुढे काय होणार हे खरंच पाहण्यासारखं आहे. जर असं चालत राहिलं तर वसई विरारची परिस्थिती तर नक्कीच बिकट आहे. पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं आणि ह्यांना न्याय कितपत मिळतो. धन्यवाद.